काय भाऊ लय नुकसान झाली रे भाऊ. आमचा पोट भरतो आम्ही जगतो त्याच्यावर. आता नुकसान झालं, आमची लाखाची शेळ्या वारले. हे अचानक झाली, आमचं जीवनच याच्यावरती चालू आहे दादा. एकदमच घटना झाली. आम्ही आज दवाखान्यात गेलो, एकदम मागं काय झालं काहीच माहिती नाही. अचानक सगळं शेड जळालं, बकऱ्या बिकऱ्या आमचं जीवन आहे सगळं. टायर बिळ जळालं जुगाडाचं, त्याच्यावरती चालू आहे. वावराचे सगळं जळालं, शाळू गेली. 1.5-2 लाखात झालं नुकसान आमचं. 6 एक शेळ्या जळाल्या, 1 वासरू, ते बोकड्या वगैरे 3-4 जळाले. अजून 3-4 जखमी आहे. 1.5-2 लाख रुपयाची मागणी आहे. शासनाने आम्हाला भरपाई द्यावी अशी आमची इच्छा आहे. तातडीने पंचनामा करून. वाडा होता आमच्या वावरामध्ये, आम्ही दवाखान्यात गेलो होतं. आमची बाई देराने ॲडमिट आहे, तिथं होतं वावरामध्ये कोणी नाही होतं. तर तिथं आग अचानक लागली, त्याच्यामध्ये आमच्या लाखाचं नुकसान झालं. आमची लाखाची शेळ्या वारले. मग आता शासनाने जर आम्हाला एवढा भरपाई देईल तर आमचं थोडंफार बरं होईल. नाही तर आमचा काय ठिकाणा नाही. शेळ्यांवर आमचा पोट भरतो आम्ही जगतो त्याच्यावर. दुसरा आम्हाला काही शासन नाही आहे. काय भाऊ लय नुकसान झाली रे भाऊ. त्याच्यावरच जीवन तवाचं आमचं ढोराचं चाराचं समजा वाटोळा झाला. रात्रीभर दवाखान्यामध्ये होते मी, घरी कोण नाही होता. पोरगा 40 गावाला गेला. अचानक आम्हाला माहितच नाही कसं झालं ते. कस काय जगायचं. सगळं गेलं, टायर बियर सगळं गेलं. सगळं ते नुकसान लई झाली. लई नुकसान झाली. हो, 1.5 लाखाचं सगळं टायर बियर सगळं पाठवा झाला.